एक तर मोदींना पुन्हा सत्तेवर आणायचं असा मानणारा एक वर्ग होता आणि दुसरा जो वर्ग होता तो काही झालं तरी मोदी सत्तेवर येता कामा नये अशा विचारांचा होता। इचलकरंजी परिसरामध्ये किंवा सगळ्याच मतदारसंघामध्ये दलित आणि मुस्लिम हा वर्ग इंडिया आघाडीकडे आणि महाविकास आघाडीकडे गेलेला होता। 2009 नंतर इचलकरंजी शहराचा चेहरा हा आक्रमक हिंदुत्वाचा झालेला आहे। त्यामुळे इचलकरंजीमध्ये एकूणच प्रचाराची जी मांडणी होती ती मोदींना सत्तेवर आणणं, राम मंदिर, भाजपचं हिंदुत्व, मोदी मांडत असलेली हिंदुत्वाची भूमिका आणि त्याचा प्रत्यक्षरित्या फायदा धैर्यशील मानेने झाला। कालपर्यंत राजू शेट्टी हे साखर कारखानदारांच्या विरोधात शड्डू ठोकून होते आणि आता ते त्यांच्या मांडीला मांडी लावून कसं बसलेले आहेत। राजकारणापेक्षा मला माझी शेतकरी चळवळ महत्त्वाची आहे म्हणून ते मग स्वतंत्र त्यांनी राहायचा निर्णय घेतला। एकला चलो रे अशी भूमिका घेतली। सतीश पाटील हे विधानसभेचेच उमेदवार होते परंतु मातोश्रीवरनं ठरलं की त्यांना उमेदवारी द्यायचे आणि मग ते या प्रवाहात आले। खासदारांनी निवडून आणल्यानंतर जे म्हटलेलं आहे की जो जिता वही सिकंदर त्याप्रमाणे आता धैर्यशील माने हे सिकंदर झालेले आहेत। कालपर्यंत मशालकडे जाणार म्हणत होता पण त्यानं हे सगळं वातावरण बघून तो झपाट्यानं धनुष्यबाणाकडे गेला। आबा खासदार आणि सावकार आमदार अशी विभागणी जरी ठरलं असं तरी दुसरी पण मांडणी अशी केली जाते जर का आबा खासदार झाले तर उद्या आपल्याला विधानसभेला अडचण होऊ शकते। आबांच्या स्वरूपानं आपल्याला खासदारकीचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळते म्हणून त्या भागातला मतदार मोठ्या प्रमाणामध्ये सतीश आबांच्या पाठीमागे उभा राहिलेलं दिसतं। राजू शेट्टींचं म्हणणं होतं की मला महाविकास आघाडीच्या ऐवजी त्यातल्या फक्त शिवसेनेची उमेदवारी मिळावी। जिल्हा परिषद म्हणून ते निवडून आले, नंतर आमदार झाले आणि 2 वेळा खासदार झाले। अशी त्यांची चढती कमान सुरू होती। मागच्या वेळी ते पराभूत झाले आणि यावेळी तर त्यांचा दारुण पराभव झाला। गोकुळ सोबत गोकुल। दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, गुलाल लागला, डिजिटल बॅनरबाजी झाली, चर्चा झाली आणि आता त्यानंतर टीका टिप्पण्यासुद्धा सुरू आहेत। खरं बघायला गेलं तर ही लोकसभा निवडणूक अत्यंत रंजकपणे गाजली आणि या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं सूत्र कशी हल्लीत, कशा पद्धतीने निवडणूक झाली आणि मतं कुणाच्या पत्त्यावरती कशी पडलीत या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत दैनिक लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार दयानंद लिपारे सर आहेत। सर नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सर, हातकणंगले लोकसभा झालेली तिहेरी लढत आणि ओव्हरऑल पहिला वाटत असणारं वातावरण आणि हे नंतरचं बदललेलं वातावरण आणि धैर्यशील मानेंनी शेवटच्या टप्प्यामध्ये घेतलेली आघाडी, पहिला ज्या वेळेला निकाल सुरू झाला, पहिल्या 2-4 फेऱ्या सुरू झाल्या त्यावेळेला वाटत होतं की निवडणूक जी होणार आहे ती होईल सत्यजित आबा आणि राजू शेट्टींच्यामध्ये। मात्र राजू शेट्टी नंतर बॅकफूटवरतीच गेले आणि निवडणूक झाली ती म्हणजे फक्त धैर्यशील माने आणि आबांच्यामध्ये। कसं एकंदरीत ह्या निवडणुकीमध्ये काय बघताना काय वाटतं निकालाकडे? एक तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं आधीचं वातावरण सुरू झालं होतं तेव्हा ही निवडणूक आजी-माजी खासदारांमध्ये होईल असं होतं। म्हणजे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये होणार असं चित्र होतं। परंतु राजू शेट्टींच्याकडे महाविकास आघाडीकडून लढावा अशा पद्धतीच्या बऱ्याच चर्चा सुरू होत्या, प्रयत्न सुरू होते। महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याशी संवाद साधून होते परंतु राजू शेट्टींचं म्हणणं होतं की मला महाविकास आघाडीच्या ऐवजी त्यातल्या फक्त शिवसेनेची उमेदवारी मिळावी किंबहुना शिवसेनेने मला फक्त पाठिंबा द्यावा। त्याच्या मागची त्यांची कारणमीमांसा अशी होती की मागच्या वेळी राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलेले होते आणि तेव्हा ते साखर कारखानदारांच्या बरोबरीने प्रचार करत होते। तेव्हा प्रचारामध्ये एक मुद्दा असा उपस्थित झाला की कालपर्यंत राजू शेट्टी हे साखर कारखानदारांच्या विरोधात शड्डू ठोकून होते आणि आता ते त्यांच्या मांडीला मांडी लावून कसं बसलेले आहेत। तर हा मुद्दा प्रचारामध्ये प्रभावी ठरल्यामुळे यावेळी त्यांनी जरा सावध भूमिका घेतली आणि साखर सम्राटांच्या बरोबर शक्यतो जायचं नाही आणि शिवसेना हा त्यातल्या त्यात मध्यम मार्ग आहे आणि शिवसेनेची पाठिंबा घेऊन आपण निवडणूक लढवू अशा पद्धतीचे प्रयत्न होते। परंतु महाविकास आघाडी अंतर्गत असं ठरलं की हा मतदारसंघ शेवटी शिवसेनेला द्यायचा आणि शेवटी जागा वाटपा किंवा उमेदवारी निश्चित करायचं ठरलं तेव्हा मातोश्रीवरून म्हणजे उद्धव ठाकरे यांनी असा निर्णय घेतला की जो कोण मशाल चिन्ह घेऊन उमेदवारी लढवेल त्याला आमची उमेदवारी दिली जाईल। तर तसा प्रस्ताव राजू शेट्टींच्याकडे दिलेला होता परंतु राजू शेट्टीने तो प्रस्ताव नाकारला। त्याच्यामागे राजू शेट्टींची भूमिका अशी होती की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी काही चळवळ आहे ती गेली 25-30 वर्षे आम्ही चालू केलेली आहे
आणि जर का मशाल चिन्ह घेऊन राहिलो तर मला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी घ्यावी लागेल आणि शिवसेना पक्षाचा मी एक सदस्य होईल आणि माझी संघटना म्हणजे शिवसेना असं त्याचं स्वरूप होईल. आणि मग ही पक्षीय ह्याच्यामध्ये नसलेली चळवळ ती मग एका पक्षाची कशी करायची असा त्यांच्यापुढं प्रश्न होता. आणि शेवटी त्याने असा विचार केला की राजकारणापेक्षा मला माझी शेतकरी चळवळ महत्त्वाची आहे, म्हणून ते मग स्वतंत्र त्यांनी राहायचा निर्णय घेतला. एकला चलो रे अशी भूमिका घेतली. परंतु ज्या दिवशी त्यांनी एकला चलो रे अशी भूमिका घेतली तेव्हाच ते एकूण मतदारसंघातलं जे चित्र होतं ते चित्र पाहता ते तिसऱ्या नंबरवर जाणार हे निश्चित झालेलं होतं. त्याचं कारण असं होतं की हातकणंगले मतदारसंघामध्ये एक दोन गोष्टी झालेल्या होत्या. एक तर मोदींना पुन्हा सत्तेवर आणायचं असा मानणारा एक वर्ग होता आणि दुसरा जो वर्ग होता तो काही झालं तरी मोदी सत्तेवर येता कामा नये अशा विचारांचा होता. त्यामुळे मतदार हा बहुतांशी याच्यामध्ये विभागलेला होता आणि या सगळ्या याच्यामध्ये मग राजू शेट्टी आपोआपच बाजूला गेले. त्यामुळं ह्या स्पर्धेतनं ते आधीच बाजूला गेलेले होते. परंतु राजू शेट्टींना एक विश्वास असा होता की मी गेली 20-25 वर्षी ही चळवळ चालवलेली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दिलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी धसास लावलेले आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातला शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता ही माझ्याबरोबर राहील आणि त्यातनं आपलं गणित जमेल. त्याचबरोबर या मतदारसंघातला मोठ्या प्रमाणामध्ये 1.5-2 लाख समाजाचा जो जैन समाज आहे तोही माझ्या पाठीवर नेहमीप्रमाणे राहील आणि असं करून आपण विजयापर्यंत जाऊ असं त्यांना खात्री होती. किंबहुना यामुळंच त्यांनी मतमोजणीच्या आदल्या दिवशी मी या निवडणुकीमध्ये 50,000 ते 1 लाख मताधिक्याने विजय होऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु कदाचित ते वास्तवापासून खूपच दूर गेलेले असल्यामुळं हा पराभव त्यांच्यापासून बाजूला झालेला होता. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं की या मतदारसंघात मी मगाशी उल्लेख त्याप्रमाणे मोदींना सत्तेवर पुन्हा आणणं आणि मोदी सत्तेवर पुन्हा येता कामा नये असे दोन वर्ग झालेले होते आणि त्यामध्येच ही खरी लढाई झालेली होती. खरं बघायला गेलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये योगींची एक सभा झाली इचलकरंजीमध्ये आणि ह्या सभेचा इचलकरंजीमधून म्हणजे धैर्यशील मानेला चांगलं लीड मिळालं. जवळपास बघायला गेलं तर 39,000चं लीड त्यांनी तिथे घेतलेलं आहे. ते लीड बघता इचलकरंजीमधूनच धैर्यशील माने आघाडीवरती आल्याचं दिसतंय. काय वाटतंय आपल्याला? बरोबर आहे, हा निष्कर्ष बरोबर आहे. पण याच्या बरोबरीनं जर का मागच्या लोकसभेवर आपण नजर टाकली तर तेव्हा सुद्धा धैर्यशील माने साधारण 1 लाखाच्या मतानं आले होते, 96,000च्या मतानं. तेव्हा सुद्धा इचलकरंजीमध्ये त्यांना जवळपास 73-74 हजारचं मताधिक्य मिळालेलं होतं. आणि यावेळी ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये वाढणार हे सुरुवातीपासून चित्र होतं. जरी इचलकरंजी त्यांच्याबद्दल बोललं जात होते की त्यांचा मतदारसंघाशी संपर्क नाही, त्यांनी इचलकरंजीसाठी काही भरीव काम केलेलं नाही, ह्या जरी गोष्टी गृहीत धरल्या तरी इचलकरंजीचं एकूण जे वातावरण होतं, कारण असं झालेलं आहे की 2009 नंतर इचलकरंजी शहराचा चेहरा हा आक्रमक हिंदुत्वाचा झालेला आहे. त्यामुळं इचलकरंजीमध्ये एकूणच प्रचाराची जी मांडणी होती ती मोदींना सत्तेवर आणणं, राम मंदिर, भाजपचं हिंदुत्व, मोदी मांडत असलेली हिंदुत्वाची भूमिका आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक हिंदुत्वाची केलेली मांडणी आणि ही सगळी मांडणी किंवा हे सगळे मुद्दे आहेत ते या आक्रमक हिंदुत्वाला पुढे घेऊन जाणार होते आणि त्याचा प्रत्यक्षरित्या फायदा धैर्यशील मानेंना झाला. दुसरं इचलकरंजीबाबतची जर प्रचार यंत्रणा बघितली तर सुरुवातीपासून भाजप या प्रचारामध्ये होताच. माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी ते प्रचाराचं नेतृत्व केलेलं होतं. त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये जी ताराराणी आघाडी आहेत त्याचे नेते आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रचाराची धुरा वाहिलेली होती आणि इचलकरंजी हे दोन बडे नेते एकत्र आल्यामुळं त्याचाही फायदा झाला. म्हणजे हिंदुत्वाचा फायदा आणि हे दोन बड्या नेत्यांनी प्रचारात असल्याचा फायदा. तिसरं असं झालं की निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारसंघात अशी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली की लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि संध्याकाळी जे मतदान झालेलं होतं हे सगळं मतदान हे त्या स्वरूपाचं होतं. तिसरी एक अंडरकरंट असा सांगितलं जातो की इचलकरंजी परिसरामध्ये किंवा सगळ्याच मतदारसंघामध्ये दलित आणि मुस्लिम हा वर्ग इंडिया आघाडीकडे आणि महाविकास आघाडीकडे गेलेला होता आणि त्यातलं विशिष्ट समाजाचे लोक मतदानाला मोठ्या प्रमाणात मध्ये बाहेर पडलेले आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्याचे फोटो हिंदुत्ववादी कार्यकर्त्याकडून आक्रमक झाले आणि मग ही लोक जर मोठ्या प्रमाणात जर मतदान करणार असेल तर मग आपला इचलकरंजीचा पाकिस्तान होणार आहे का अशा सोदीपणची ती मांडणी केली आणि ती मांडणी मग जो इचलकरंजीचा आक्रमक हिंदुत्वाला त्याचं आकर्षण असलेला सर्वसामान्य मतदान आहे त्या मतदानानं आपल्या भूमिका शेवटच्या टप्प्यात बदलली. तो कालपर्यंत मशालकडे जाणार म्हणत होता पण त्यानं हे सगळं वातावरण बघून तो झपाट्यानं धनुष्यबाणाकडे गेला आणि याही सगळ्या गोष्टीचा धैर्यशील मानेंना फायदा झाला. शाहूवाडी, पन्हाळा ह्या भागामधून सत्यजित दादांना लीड पाहिजे होतं
पण जवळपास बघायला गेलं तर सर 17,500चं लीड आहे. कसं काय, म्हणजे विनय कोरे सावकारांची यंत्रणा एवढ्या मोठ्या पद्धतीने चालली का? कोरेंचीच काही लोक त्यावेळेला म्हणत होती की आबा खासदारकीला जातात, जाऊ देत, आमचा काटा निघल्यासारखा आहे कारण आमची आमदारकी सुटती, अशा पद्धतीची पहिला म्हणणारी लोकांनी सुद्धा मग तिथं मतं टाकली का? बरोबर आहे की शाहूवाडी मतदारसंघामध्ये सतीश पाटीलना जवळपास 18-20 हजाराचं मताधिक्य मिळालेलं आहे. परंतु या निवडणुकीमध्ये पश्चिमेकडचा जो शाहूवाडी पन्हाळा तालुका आहे त्या लोकांच्यामध्ये अशी एक मानसिकता होती की आत्तापर्यंत इचलकरंजी किंवा हातकणंगले मतदारसंघात आहे त्याचं जे प्रतिनिधित्व आहे ते प्रामुख्याने इचलकरंजी आणि शिरोळ इथंच राहिलेलं आहे. म्हणजे माने, त्यानंतर आवाडे आणि शेट्टी याच तिघांच्या भोवती ही घराणे काय म्हणू किंवा खासदारकी राहिलेली आहे आणि पश्चिम भागाला त्याचं नेतृत्व कधीच मिळालेलं नाही. तर आता या आबांच्या स्वरूपानं आपल्याला खासदारकीचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळते, म्हणून त्या भागातला मतदार मोठ्या प्रमाणामध्ये सतीश आबांच्या पाठीमागं उभा राहिलेलं दिसतं. परंतु ह्याच वेळी वारणा परिसरातून विनय कोरे यांनी या सगळ्या प्रचाराची धुरा मोठ्या प्रमाणात वाहिली. आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत जर साधारण बघितलं तर सावकारांच्या प्रचाराचं स्वरूप असं असायचं की वारणा, सातवे, वाठार अशा मोठ्या गावांमध्ये त्यांच्या एक 2-4 सभा व्हायच्या आणि त्यानंतर मग कोण बडे नेते आले तर त्या सभांना उपस्थित राहायचं आणि एकूण प्रचाराची यंत्रणा न्यायची. परंतु या निवडणुकीत पहिल्यांदा असं दिसलं की ते दररोज कुठं ना कुठं सभा घेत होते. इतकंच नाही तर आत्तापर्यंत त्यांनी कधी वाळवा शिराळा या 2 मतदारसंघामध्ये कधी लक्ष घातलेलं नव्हतं. तर त्या भागातल्या सुद्धा कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन त्यांना कामाला लावलेलं होतं, प्रचाराला लावलेलं होतं आणि त्यांनी जी काही प्रचाराची एकूण यंत्रणा उभा केली त्यामुळं जो मोठ्या प्रमाणामध्ये आबांच्याकडे जाणारा मतदार होता तो मतदान थांबलं. आणि जरी असं म्हटलं जात होतं की आबा खासदार आणि सावकार आमदार अशी विभागणी जरी ठरलं असं तरी दुसरी पण मांडणी अशी केली जाते जर का आबा खासदार झाले तर उद्या आपल्याला विधानसभेला अडचण होऊ शकते. त्यामुळे हे उद्याचं जे काही धोके आहेत ते आपण आत्ताच रोखलेले बरे असा विचार करून सुद्धा या वारणा परिसरातनं प्रचाराची यंत्रणा हल्ली आणि मग आबांना त्या भागामध्ये असं म्हणत होते की जवळजवळ 30-40 हजाराचं मताधिक्य मिळेल. ते मताधिक्य सावकारांच्या किंवा त्या सगळ्या एकूण यंत्रणेमुळे ते आता 20,000वर येऊन ठेपलेले दिसतं. खरं बघायला गेलं तर धैर्यशील माने अतिशय म्हणजे कमी मतांनी निवडून आलेले आहेत, बरोबर आहे. या मतदारसंघामध्ये मग सावकारांनी त्या भागामध्ये गड राखला. इकडं बघायला गेलं तर हळवणकर आहेत, ते झाल्यानंतर आवाडे आहेत, यांनी गड राखलेत. पण किंग मेकर खरा कोण? किंग असं एकाला कोणाला किंग मेकर म्हणता येणार नाही आणि म्हणायचंच झालं तर किंग मेकर शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटलं पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांच्या एक लक्षात आलेलं असं होतं किंबहुना या भागामध्ये जसं भाजपनं कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि इचलकरंजीमध्ये धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते जगजाहीर आहेत. परंतु त्यांनी ह्यांचं काही प्रमाणामध्ये खच्चीकरण केलं हेच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कारण जेव्हा उमेदवारी निश्चितीचे जे प्रयत्न सुरू होते तेव्हा भाजपकडनं अशा पद्धतीची मांडणी केली जात होती की या दोन्ही मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांच्याबद्दल वातावरण प्रतिकूल आहे त्यामुळे उमेदवारी बदलली पाहिजे. किंबहुना भाजपनं सुद्धा असं म्हटलेलं की दोन्हीतला एक तरी मतदारसंघ आम्हाला मिळालाच पाहिजे आणि तसं त्यांच्या नेत्यांनी विधानसुद्धा केलेली होती. तर हे लक्षात घेतल्यानंतर इथले एकूण काय परिस्थिती आहे हे मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं होतं आणि मग ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्रीकडे वारंवार येऊन गेले. जवळजवळ त्यांच्या 8-10 फेऱ्या झाल्या आणि एकूण साधारण वातावरण लक्षात आल्यानंतर त्यांनी निवडून येण्यासाठी म्हणून जे काही यंत्रणा करावी लागत्या त्या सगळ्या यंत्रणेचं त्यांनी नियोजन लावलेलं होतं. किंवा त्यांची ठाण्याची एक स्वतंत्र यंत्रणा या भागामध्ये कार्यरत होती आणि त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जे आयुध वापरायला लागतात ती सगळी आयुध त्यांनी वापरली आणि त्या सगळ्या गोष्टींचा फायदा त्याला झाला. आणि मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला ज्या गोष्टी ज्याबाबत ज्यांची नाराजी आहे असं व्यक्त केलं जात होतं त्या सगळ्या प्रमुखांची भेट घेतली. रात्री 11 वाजता ते विनय कोरे सावकारांना भेटले. पहाटेच्या दरम्यान राजेंद्र पाटील यड्रावकरांना भेटले. आवाडे निवडणूक लढवणार आहे म्हटल्यावर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन बसले आणि त्यासाठी आवश्यक असणारी सगळी रसदसुद्धा पुरवले आणि या सगळ्यांच्यामुळं जी काय मुख्यमंत्र्यांनी मोठ बांधली त्याचा फायदा या सगळ्या निवडणुकीतल्या यशासाठी आहे. त्यामुळं हे तर महायुतीचे सगळे घटक तर आहेतच पण त्याच्याबरोबर खरं त्याचं श्रेय द्यायचं झालं तर ते मुख्यमंत्र्यांनी त्याच्या यंत्रणेला द्यावं लागेल. खरं बघायला गेलं तर मग सर ह्यामध्ये तोटा कुणाचा झाला म्हणायचा? सत्यजित आबांचा झाला, राजू शेट्टींचा झाला, कसं झालं? कुणाचा तोटा नेमका कुणाचा? एक तर खासदारांनी निवडून आल्यानंतर जे म्हटलेलं आहे की जो जिता वही सिकंदर त्याप्रमाणे आता धैर्यशील माने सिकंदर झालेले आहेत त्यामुळे निश्चितच त्यांचा फायदा झालेला आहे
आणि पुढच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात ते त्यांना नक्की माहीत आहेत की आपण कुठल्या गोष्टीत कमी पडलो आणि कुठल्या गोष्टीमध्ये आपण पुढे गेलो. मायनस प्लस ह्या गोष्टी त्यांना आता लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित आता त्यांच्या इथनं पुढच्या राजकारणाची रणनीती बदलेल आणि कोणावर विसंपूर्ण न राहता स्वतःची यंत्रणा किंवा स्वतःचा म्हणून एक दृष्टिकोन ठेवून पुढचं राजकारण पॉझिटिव्हली करतील अशा अपेक्षा धरायला हरकत नाही. आणि अर्थातच जे पराभव झाले आहेत त्यांना त्यांची पुढची राजकारण वाटचाल कशी राहील याबद्दल त्यांना विचार करावा लागेल. मुळात सतीश पाटील हे विधानसभेचेच उमेदवार होते, परंतु मातोश्रीवरनं ठरलं की त्यांना उमेदवारी द्यायची आणि मग ते या प्रवाहात आले. एक 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये ते निवडून येईल असं चित्र होतं. किंबहुना मतदानाच्या एकूण 14 फेऱ्या झाल्या तोपर्यंत ते आघाडीवरच होते. परंतु या निवडणुकीमध्ये ते आता 18-20 हजार मतांनी पराभूत झालेले आहेत आणि कदाचित ते परत एकदा पन्हाळा शाहूवाडी या मतदारसंघामधलं जे काही राजकारण आहे विधानसभेचं त्या राजकारणामध्ये ते परत राहतील. त्यामुळे त्या अर्थानं त्यांचा तो तोटा झालेला आहे, तो नुकसान झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तर राजू शेट्टींचं राजकारण काय. कारण राजू शेट्टी हे गेली 20 वर्ष या नात्यानिमित्तानं कुठल्या ना कुठल्या सभागृहात होते. म्हणजे मागचा अपवाद सोडला तर जिल्हा परिषद म्हणून ते निवडून आले, नंतर आमदार झाले आणि 2 वेळा खासदार झाले. अशी त्यांची चढती कमान सुरू होती. मागच्या वेळी ते पराभूत झाले आणि यावेळी जर त्यांचा दारुण पराभव झाला तर आता नेमकं काय करायचं ह्याचं त्यांना चिंतन करावं लागेल. किंबहुना ते जनमत आपल्याबद्दल नेमकं काय आहे हे आजमावण्यासाठी त्यांनी समाज माध्यमामध्ये एकसुद्धा पोस्टसुद्धा व्हायरल केली होती, माझं काय चुकलं. तर माझं काय चुकलं ह्याच्यावर ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत आणि त्याचं गांभीर्य कदाचित आता ते राजू शेट्टींना नक्कीच आलं असेल. त्यामुळे आपलं काय काय चुकलं आहे आणि कुठं चुकलं आहे हे त्या संदेशामधनं त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश त्यांच्यापर्यंत गेलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते पुढची वाटचाल करतील. अर्थात राजू शेट्टी यांना हे जे काय 1,80,000 मतदान मिळालं आहे हे काही दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण मी मगाशी असं म्हटलं की या हातनल्ले मतदारसंघामध्ये मतदारांची एक मानसिकता अशी झाली होती की आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे परत एकदा, तिसऱ्यांदा. आणि दुसरा वर्ग होता तो काही झालं तरी भाजप सत्तेवर येता कामा नये आणि मोदी तर मुळात पंतप्रधान होता कामा नये. आणि ह्या 2 प्रवाहामध्ये विभागला गेलेला सगळा मतदार होता आणि अशी मतदानाची विभागणी झाली असताना 1,80,000 मतदान मिळालं हे काही तसं दुर्लक्षित करता कामा नये. म्हणजे हे एका अर्थानं चळवळीला दिलेलं पाठिंबा आहे आणि या मतांचं स्मरण ठेवून राजू शेट्टीसुद्धा चळवळीतला माणूस असल्यामुळं ह्या 1,80,000 मताची त्यांना कदर करावी लागेल आणि त्या दृष्टीनं कदाचित विचारसरणी करून त्याच्यावर विचारमंथन करून ते पुढच्या काही काळामध्ये सक्रिय होतील. आता लगेच ते काय असं आज निकाल लागला आणि या आठवड्याभरात लगेच त्यांची ठोस प्रतिक्रिया आली आणि त्यांनी पुढची दिशा ठरवली असं होणार नाही. कदाचित त्यांना एक पण पुढची भूमिका पण अशी लक्षात घ्यावी की कुठल्या तरी प्रमुख एका राजकीय पक्षासोबत गेलो तर आपला अधिक फायदा होईल. ह्याही गोष्टीने ते कदाचित विचार करतील आणि यातला योग्य तो निर्णय घेऊन ते राजकारणात पुढे सक्रिय राहतील असंही आपल्याला या क्षणी म्हणावं लागेल. पहिला सर बघायला गेलं तर निवडणूक मुद्द्यांवरती व्हायला पाहिजे. कुठले तरी फिक्स मुद्दे असतात त्या मुद्द्यांवरती निवडणूक चालते. पण आत्ता जर का कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ असेल, निवडणूक मुद्दे सोडून विकास सोडून किंवा विकासावरती ह्या निवडणुका आता बोललंच जात नाही. डेव्हलपमेंटवरती कुठलीही निवडणूक आता जात नाही. ह्याचं कारण काय असावं? नाही, निवडणुकीमध्ये असं नाही की विकासावर आदिबाजूच बोललं जात नाही, परंतु म्हणजे कुठल्याही उमेदवारांच्या भाषणाचं असं असतं की ते सुरुवातीची काही मिनटं मी केलेली विकास कामं काय, माझ्या पक्षाने केलेली भूमिका काय हे सांगतात आणि पुढची एक काही जो वेळ असतो त्यामधला निम्मा वेळ तो विरोधकांच्यावर टीका करण्यात जातो आणि नंतर त्या विरोधी पक्षावर टीका करण्यात जातो. असं त्याची एक 4-5 पद्धतीने टप्प्यात विभागणी झाली असते. पण त्याच्यात जास्त चर्चा काय होते की एकमेकांवर टीका काय स्वरूपात झाली त्याचीच जास्त चर्चा होते आणि आपल्याला मीडियासुद्धा लोक त्यांनी विकासाचे जे मुद्दे मांडले आहेत त्याला आपण फारशी प्रसिद्धी देत नाही. त्यांनी एकमेकावर टीका कशा स्वरूपाची केली त्याच्यावर जास्त जोर होतं. म्हणजे कोल्हापूरचा आपण जर विचार केला तर म्हणजे संजय मंडिकने सुद्धा विकासाचे बरेच मुद्दे मांडलेले होते. शाहू महाराजांनी सुद्धा निवडून आलं तर काय करणार ह्याच्याबद्दल ते बोललेले होते. पण खरी चर्चा कशाची झाली, गादी कोण वारस कोण अशा मुद्द्यांची चर्चा झाली. आणि हातलण्याच्या बाबतीत सुद्धा मुद्दा तोच झाला की खासदार कामात नाही आहेत, विकास कामाकडे दुर्लक्ष आहे हे. परंतु खासदार प्रत्येक सभेत सांगत होते की मी 8,200 कोटीची कामं केलेली आहेत. पण त्या मुद्द्याची मात्र फारशी चर्चा होत नव्हती. किंवा त्यांनी लॉजिस्टिक्ससाठी पार्कसाठी प्रयत्न केले, 2 MIDC होण्यासाठी प्रयत्न केले. तर हे मुद्दे त्यांनी प्रत्येक सभेमध्ये मांडलेले होते. परंतु ह्याच्या मात्र ह्या विकासाच्या कामाची होत नाही, टीकात्मक कामाची जास्त होते. त्यामुळे मुद्दे नसतात असं नाही, मुद्दे असतात परंतु धार्मिक मुद्दे जास्तीत जास्त आणि मग भावनात्मक मुद्दे जे असतात ते मुद्दे जास्त होतात. म्हणजे भाजपकडं मग
मोदींनी केलेली एकूण कामं ती सांगण्याऐवजी त्यांनी केलेलं राम मंदिर हे जास्त पुढं आणलं जातं. आणि मग विरोधकांच्याकडून मात्र पण असंच होतं की मग मोदींच्या काळामध्ये विकास कामं झालेले नाहीत, उलट सामाजिकमध्ये वितुष्ट आहे ते जास्त प्रमाणात वाढायला लागलं. आणि सगळ्यात मोठा मुद्दा केला होता की देशाचं संविधान बदलण्याच्या दृष्टीनं आता हे सरकारचं प्रयत्न सुरू आहेत. 400 पारचा नारा आहे, तर 400 पारचा नारा कशासाठी पाहिजे यांना दुसरं कशासाठी नाही, तर यांना संविधान बदलायचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं जे संविधान आहे आत्तापर्यंत त्याच्यावर ह्या देश सगळा चालत आलेला आहे, ते संविधान बदलून हिंदुत्वाला पूरक अशा स्वरूपाचं संविधान त्यांना आहे. अशा पद्धतीची मांडणी ही इंडिया आघाडी आणि विकास आघाडीकडे झालं. त्याचा परिणाम असा झाला की या महाराष्ट्रातला किंवा देशभरातला दलित समाज आणि मुस्लिम समाज हा प्रामुख्याने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडे आला. तर हे म्हणजे भावनिक जे मुद्दे असतात ते जास्त चर्चेला येतात आणि तुलनेनं मग विकासाचे मुद्दे आपोआपच बाजूला पडतात. बरोबर. भावनिक मुद्दे समोर येतात आणि विकासाचे मुद्दे आपोआपच बाजूला पडतात. एक मार्मिक अशा पद्धतीचं एक वक्तव्य सरांनी केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर लोकसभा निवडणूक त्यानंतर झालेला सगळा हा धुरळा आणि लागलेला निकाल, अनपेक्षित निकाल म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि या निकालानंतरची घेतलेली आपण हे विश्लेषण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण हातकणंगले लोकसभा, कोल्हापूर लोकसभा या लोकसभा मतदारसंघामध्ये घेतलेला आढावा, लोकांच्या बाईट्स आणि लोकांची मतं काय आहे ते आखाडा लोकसभा आणि कौल जनतेचं या माध्यमातून आपण जाणून घेतलीत आणि आपल्यापर्यंत पोहोचवली होती. खरं तर हा आढावा घेण्यामागचं कारण हेच होतं की नेमकी निवडणूक कुठल्या मुद्द्यांवरती चालली, नेमकं वातावरण कसं राहिलं, वातावरण कुणाला पूरक कशा पद्धतीनं राहिलं आणि एकंदरीत पुढची जी दिशा असणार आहे ती कशा पद्धतीची राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओ समिती थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.